तर आशिष शेलारांची पत्रकार परिषद म्हणजे सरकारची विकेट आहे। रोहित पवारांनी भाजपावर हा घणाघात केलाय। शेलारांची धाडसी भूमिका आहे असं म्हणत रोहित पवारांनी आशिष शेलार यांचं कौतुक केलंय। जसं बिभीषणली रावणाबद्दल रावणाला मारायचं कसं, त्याचा मृत्यू कसा होऊ शकतो हे बिभीषणली म्हणजे रावणाच्या सख्या भावाने सांगितलं होतं। तसंच आजचे बिभीषण हे आज कोण आहे तर आशिष शेलार साहेब। त्यांनी कोणाच्या विरोधात म्हणजे भाजपमध्ये सत्तेतल्या लोकांच्या विरोधात जाऊन सत्य काय आहे हे लोकांसमोर त्या ठिकाणी मांडलं। म्हणजे धाडसी भूमिका त्यांनी घेतली आणि लोकशाहीचं संरक्षण करण्याचा प्रयत्न त्यांनी तिथं केला। आम्ही जेव्हा सत्यचा मोर्चा तिथं काढला तेव्हा रवींद्र चव्हाण साहेब मुखमोर्चा काढतात। मुखमोर्चा काढला तर काढला, त्यात ते भाषण तिथं देतात। मुखमोर्चात भाषण कसं देऊ शकतात? आणि लगेचच आशिष शेलार साहेबांचं मी अभिनंदन केलं की आशिष शेलार साहेब तुम्ही जे धाडस दाखवलं त्यासाठी तुमचे मनापासून आभार। पण ते सरकारची हिट विकेट झाली असं आपल्याला म्हणावं लागेल। म्हणजे सरकार आतापर्यंत म्हणत होतं की कुठेही वोट चोरी झाली नाही, पण आशिष शेलार साहेबांनी पुढाकार घेतल्यामुळे सरकारचीच हिट विकेट गेली असं कुठेतरी आम्हाला म्हणावं लागेल।